मराठी अक्षर भारतीच्या पुस्तकातील पेज नंबर 36 वर लेसन नंबर 10 रंग साहित्याचे हा लेसन आहे. अतिशय सोप्या पद्धतीने चित्रांच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. लेसन शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. कमी वेळामध्ये आपण तो समजावून घ्यायचा आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तो सांगितलेला आहे. आणि अशाच प्रकारचे सगळे लेसन नवीन नवीन व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केले आहेत, करत आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आता पहा, रंग साहित्याचे यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे ते मी तुम्हाला नेमकं सांगते. मराठी भाषेमध्ये साहित्य प्रकार असतात. साहित्य प्रकार याचा अर्थ असा आहे, साहित्य प्रकार नेमके कोणते आहेत ते पहिले तुम्हाला सांगते. कविता आहे, नाटक आहे, कादंबरी आहे, कथा आहे, विनोद आहेत, त्यानंतर प्रवास वर्णन आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र, असे वेगवेगळ्या प्रकारचे मराठी भाषेमध्ये साहित्य असतात. नेमकं साहित्य म्हणजे काय हे नाटकाद्वारे त्यांनी आपल्याला, लेखकांनी व्यवस्थित सांगितलं आहे. मुलांना मनोरंजनाबरोबरच या साहित्य प्रकारांची माहिती व्हावी म्हणूनच हा लेसन तुमच्यासाठी तयार केला आहे. लेसन शेवटपर्यंत ऐका, तो तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे. सुरुवातीला थोडासा अवघड वाटेल, पण हळूहळू जसं जसं तुम्ही ऐकत राहाल तसा तसा तो तुम्हाला सोपा वाटत जाणार आहे. त्यामुळे व्यवस्थित ऐका. आता पहा, यामध्ये एक सुश्रुत नावाचा मुलगा आहे. लेसनमध्ये नेमकं काय सांगितलं आहे पहा. सुश्रुत नावाचा एक मुलगा आहे आणि त्याच्या वर्गाची, त्याच्या क्लासची एक ट्रिप जाणार आहे, पिकनिक जाणार आहे. पुस्तकांचं जे भिलार नावाचं गाव आहे, महाबळेश्वरच्या जवळच भिलार नावाचं गाव आहे आणि त्या गावाला या मुलांच्या पिकनिक अरेंज केली आहे टीचरांनी आणि तिकडे पुस्तकांच्या गावाला भेट देण्यासाठी ही सगळी मुलं पिकनिकला जाणार आहेत. सुश्रुतला इतका आनंद होतो, तो घरी जातो आणि आनंदाने झोपतो. रात्री झोपल्यानंतर काही वेळाने त्याला असं वाटतं की अरे, पुस्तकच आपल्याशी बोलत आहेत. पुस्तकांनी माणसांचे कपडे घातले आहेत आणि ते पुस्तकं माझ्याशी बोलतच आहेत. आणि मग सुश्रुत त्यांच्याशी कशा पद्धतीने बोलत आहे, नेमकं सुश्रुतशी कोण कोण बोलत आहे हे या लेसनमध्ये व्यवस्थित सांगितलं आहे. अतिशय मजेशीर आणि तुम्हाला नॉलेज वाढवणारा हा लेसन आहे. तेव्हा लेसन व्यवस्थित ऐका. पहा, सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरली. वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली. त्याबाबत एक फिल्म पण दाखवली जाते. सुश्रुतला ते खूप आवडले. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. सुश्रुतला खूप आनंद होतो आणि तो घरी गेल्यानंतर झोपतो. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश परिधान करून हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत. झोपेमध्ये त्याला असं जाणवतं की, स्वप्नात गेल्यानंतर असं जाणवतं की काही पुस्तकांनी हातामध्ये हात घातले आहेत आणि ती पुस्तके आनंदाने नाचत आहेत आणि त्यांनी मुलामुलींचे कपडे पण घातले आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवतही आहेत. त्याला म्हणतायत की उठ सुश्रुत, उठ. सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही, इथे काय करत आहात. मुला मुलींच्या वेशातील पुस्तके सुश्रुतला म्हणाली, अरे, आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत, आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. ही सगळी पुस्तकं सुश्रुत नावाच्या त्या मुलाला काय म्हणतात, अरे, आम्ही सगळेजण तुला भेटायला आलो आहोत आणि आम्हाला तुझ्याशी काय करायची आहे, मैत्री करायची आहे, दोस्ती करायची आहे किंवा फ्रेंडशिप करायची आहे, असं त्याला स्वप्न पडलेलं आहे. आता पुढे पहा, नाटक स्वरूपामध्ये आपल्याला लेखकांनी काय सांगितलं आहे ते पहा. सुश्रुत म्हणतो, तुम्ही सगळे कोण आहात. सुश्रुत काय म्हणतोय, त्या पुस्तकांना वगैरे जे काही सगळे जमून आलेले आहेत, पुस्तकांच्या वेशामधले सगळे, म्हणजे जे काही कपडे घालून आलेली पुस्तकं आहेत, हे सगळं स्वप्न आहे. त्याच्यामध्ये सुश्रुत म्हणतोय की तुम्ही सगळे कोण आहात. कथा म्हणजे काय, गोष्ट. अरे, असा घाबरतोस काय. आता हे स्वप्न आहे, त्याच्यामुळे थोडंसं काल्पनिक असं आहे, खोटं आहे, सगळं स्वप्नातलं आहे पण मजेशीर आहे. बघा तुम्हाला कसं व्यवस्थित लेखकांनी समजावून सांगितलं आहे ते. कथा म्हणजे गोष्ट असते आणि ती गोष्ट काय म्हणते, अरे, असा घाबरतोस काय. हे सगळे आपलेच मित्र आहेत, सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे, मी आहे कथा, गोष्ट हे माझं दुसरंच नाव. कथा काय म्हणते की, अरे, तू घाबरतोस काय, तू कशाला घाबरतोस. हे जे काही माझ्याबरोबर आलेले आहेत ना, ते सगळे माझेच मित्र आहेत. इतर पण पुस्तकं त्याच्याबरोबर असतात आणि तुझी सगळ्यांशी मैत्री होईल, फ्रेंडशिप होईल. तू लहानपणापासून मला ओळखतोस. मी आहे कथा आणि गोष्ट हे माझंच दुसरं नाव आहे. आता पहा, सुश्रुत म्हणतो, आपली ओळख कशी काय.
कथा म्हणते आईच्या आजीच्या तोंडून इसाप नीती पंचतंत्र अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. सुश्रुत म्हणतो हो, आत्ता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा उंदीर ससा कासव यांच्या गोष्टी सांगायची. कथा म्हणते बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये. आता इथे पहा त्यांनी काय सांगितलं आहे. कथा काय म्हणते, कथा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्टोरी, गोष्ट. पूर्वीच्या काळी आजी किंवा आई काय करायच्या, गोष्टी सांगायच्या. तुम्ही अकबर बिरबलच्या गोष्टी देखील पाहिलेल्या आहेत किंवा ऐकलेल्या आहेत. आणि त्यालाच स्टोरी म्हणजेच कथा हे तुम्ही लक्षात ठेवायचं. तुम्ही फार लक्षात ठेवण्याची गरज नाही, तुम्ही एकच लक्षात ठेवायचं की कथा म्हणजे स्टोरी आहे. आणि तुम्हाला ही कथा म्हणजे काय हा प्रकार साहित्य प्रकारामध्ये येतो. आणि हा साहित्य प्रकार तुम्हाला माहिती होण्यासाठी हे उदाहरणांद्वारे एक्झाम्पलद्वारे लेखकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग ते काय म्हणते, सुश्रुत म्हणतो की तुझे काही प्रकार असतात का, कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. आता पहा सुश्रुत काय म्हणतो की तुझे काही असे प्रकार असतात का वेगळे वेगळे, म्हणजे कथा असते पण कथेचे काही प्रकार असतात का. तर कथा म्हणते की अगदी बरोबर, परीकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत. कथा काय म्हणते म्हणजे स्टोरी, गोष्ट. ती काय म्हणते की बरोबर आहे, माझ्या कथेचे प्रकार आहेत. परीकथा बघा, काल्पनिक अशी परी असते, मग तिच्याकडे जादूची कांडी असते आणि जादूची कांडी फिरवल्यानंतर ती म्हणेल तसं होते, अशा काही परीकथा आहेत. बोधकथा देखील तुम्हाला माहिती आहे की त्याच्यातून शेवटी काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. विज्ञान कथा आहेत. ऐतिहासिक म्हणजे पुरातन काळातल्या जुन्या लोकांच्या काही कथा आहेत. असे कथेचे गोष्टीचे वेगवेगळे प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. आता नाटक लिहिलं जातं, मालिका असतात, चित्रपट असतात. याला सगळ्यात पहिल्यांदा काय करावी लागते, एक छोटीशी स्टोरी लिहावी लागते किंवा गोष्ट लिहावी लागते आणि त्यालाच कथा असं म्हणतात. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगते आणि किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य आहे. पहा कथेला कसं असतं, व्यवस्थित छान कथा जर कुणी रंगवून आपल्याला सांगणार असेल आणि शेवटी काहीतरी त्याच्यातून मिळणार असेल तर ती कथा कशी होते, चांगली कथा तयार होते आणि ही कथा आपल्याला समजते. सुश्रुत काय म्हणतो, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना. सुश्रुत म्हणतो की कथा निर्माण करणारे जे काही लेखक आहेत त्यांची थोडीशी मला नावं सांग ना. पहा आता आपण पुढच्या पेजवर आलेलो आहोत. कथा काय बोलते, गो जोशी, वी.स. खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, व.पु. काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, मा. मिराजदार यासारख्या अनेक नामवंत लेखक लेखिका यांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केले. म्हणजे ह्या सगळ्या लेखकांनी आणि अशाच अनेक प्रकारच्या लेखकांनी काय केलं आहे, अतिशय उत्तम अशा कथा लिहिलेल्या आहेत आणि जे मराठी वाचक आहेत, मराठी जे वाचणारी लोकं आहेत त्यांना तृप्त केलं आहे. सुश्रुत किती सुंदर. आता ही ताई कोण बरं, आता बघा दुसरं कोणीतरी येते. आता कथा झाली, कथा म्हणजे काय तर गोष्ट आहे, स्टोरी आहे, हे तुम्हाला कळालं आहे. हा मराठी साहित्य प्रकारापैकी कथा हा एक प्रकार आपण पाहिला. आता दुसरा प्रकार काय आहे, कादंबरी. बघा कादंबरी म्हणजे काय, नॉवेल. सुश्रुत म्हणतो किती सुंदर. आता ही ताई कोण बरं, म्हणजे कादंबरी. कादंबरी म्हणते काय सुश्रुत, आवडली का कथा, मी कादंबरी. ती म्हणते तुला कथा आवडली का. आता कथा झाली, आता मी कोण आहे, कादंबरी. कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. म्हणजे कथा जी असते ना तिची थोरली बहीण म्हणजे मी मोठी बहीण आहे. हां, मोठी बहीण म्हणजे सिस्टर आहे, मोठी सिस्टर आहे. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. आता तुम्हाला माहिती आहे आजी आई आपल्याला ज्या गोष्टी सांगते किंवा आपण मोबाईलवरती ज्या कथा बघतो, स्टोरी बघतो, त्या छोट्या असतात, कमी वेळेच्या असतात. म्हणजे कथा कशी असते, गोष्ट कशी असते, छोटी असते. पण कादंबरी ही कथेचं दुसरं रूप आहे, ते खूप मोठं असतं. एखादी कादंबरी असेल, पुस्तक जर तुम्ही बघितलं कादंबरीचं तर ते खूप मोठं असतं. कथेपेक्षा, स्टोरीपेक्षा खूप मोठी असते ती कादंबरी असते.
हा मराठी साहित्य प्रकाराचा दुसरा प्रकार आहे. या कादंबरी, आता तुम्हाला कादंबरी म्हणजे सांगू का, कादंबरी याचा अर्थ त्या कादंबरीमध्ये वेगवेगळे पात्र असतात, म्हणजे कलाकार असतात. आणि म्हणजे समजा सुश्रुत एक असेल, त्याची आई असते, वडील असतात, त्याचा भाऊ असतो आणि त्यांच्या काही स्टोरी सांगितलेल्या असतात, एकमेकांशी रिलेटेड सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. आणि शेवटपर्यंत कादंबरी भरपूर मोठी असते. पुढे काय होणार, पुढे काय होणार असं कादंबरीमध्ये आपल्याला वाटत राहतं. भरपूर मोठी असली तरी आपण शेवटपर्यंत मग ती कादंबरी वाचत राहतो. असं कथेपेक्षा कादंबरी मोठी असते, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर पहा, सुश्रुत म्हणतो की मोठा म्हणजे किती ग, ती काय म्हणते की आवाका माझा कथेपेक्षा मोठा आहे, म्हणजे मी कथेपेक्षा जास्त मोठी आहे. कादंबरी म्हणते अरे माझ्यात खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो. बघा आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहा, मग कादंबरी आता काय सांगते आपल्याला पहा, की बरं का सुश्रुत साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च, थांबा इथे राहिलं आहे थोडंसं वाचायचं, एक मिनिट. खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा मोठा. मोठा म्हणजे किती ग, अरे माझ्यात खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो, विविध घटना प्रसंग हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात. बघा याच्यामध्ये जी काही वेगवेगळी पात्र असतात ती आपल्याला काय, कलाकार असतात ते आपल्याला काय करा ओळखीचे वाटू लागतात, कारण आपण कादंबरी जशी जशी वाचायला लागतो तशी तशी त्या पात्रांची ओळख होते, कॅरेक्टर्सची ओळख होते आणि आपल्याला आपल्यातलेच ते भासू लागतात, म्हणजे आपल्याला वाटतं की ते आपल्यातलेच आहेत. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. कादंबरी पहा, इतकी मोठी कादंबरी आहे, पण माणूस ती वाचत 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 जातो. त्याचं कारण असं आहे, कादंबरीमध्ये काय असतं की वाचणाऱ्याची उत्सुकता वाढवली जाते, पुढे काय होणार, पुढे काय होणार, म्हणून तो माणूस काय होतो, वाचतच जातो. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत करत वाचक माझ्यात गुंतून जातो आणि रममाण होतो. सुश्रुत म्हणतो खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. कादंबरी म्हणते बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वी.स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानाने भरून आला. कादंबरी सुश्रुतला सांगत आहे की साहित्य क्षेत्र जे आहे यातील सर्वोच्च मानाचा जो ज्ञानपीठ नावाचा पुरस्कार आहे तो वी.स. खांडेकर यांनी लिहिलेल्या ययाती या कादंबरीला मिळाला. तुम्ही कादंबरीचं नाव कदाचित ऐकलं असेल, ययाती नावाची कादंबरी आहे आणि या वी.स. खांडेकरांच्या ययाती नावाच्या कादंबरीला ज्ञानपीठ असा मानाचा पुरस्कार मिळाला. तेव्हा मग मराठी माणसं जी आहेत त्यांचा ऊर म्हणजे त्यांची छाती अभिमानाने भरून आली, त्यांना खूप अभिमान वाटला असं इथे सांगितलं आहे. आता पहा, या ठिकाणी तुम्ही कथा एकदा तुम्हाला समजली आहे, कादंबरी हा साहित्य प्रकार दुसरा समजला आहे. आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत, ती म्हणजे आहे कविता. आता पहा, खूप सोप्या पद्धतीने लॉंग रॉंग आणि बाणी किंवा काय असे शब्द, होते, तेथे, अशा प्रकारचे यमक जुळलेले शब्द असतात आणि अनुप्रास असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा दिलेल्या असतात. उपमा म्हणजे बघा, चंद्रताऱ्यांची कधी उपमा दिलेली असते, समुद्राची उपमा, वाऱ्याची उपमा, अशा काही उपमा देऊन त्या कविता बनवलेल्या असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे कविता सजवलेल्या असतात आणि खूप त्याच्यामधून अर्थ आपल्याला निघतो ह्या छोट्या कवितांमधून. असं कविता सुश्रुतला सांगत आहे. अशी मी छोटीशी कविता आहे, मोठा आशय व्यक्त करणारी. सुश्रुत म्हणतो मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण आणि चपकल असते, कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे बरोबर ना? सुश्रुत म्हणतो की माझ्या मॅडम म्हणजे माझ्या ज्या टीचर आहेत ते नेहमी सांगतात की कवितेची शब्दरचना कशी असते, अर्थपूर्ण असते, प्रत्येक शब्दाला अर्थ असतो आणि खूप छान कल्पना अशा कवितेत मांडलेल्या असतात. बरोबर ना? कविता म्हणते अगदी बरोबर. आणखी काय माहिती आहे सुश्रुत तुला? आता पहा, हा लेसन शिकताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही साहित्य प्रकार पाहत आहात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही साहित्य प्रकार पाहिला आहे कथा. कथा म्हणजे गोष्ट, स्टोरी. त्यानंतर तुम्ही साहित्य प्रकार दुसरा पाहिला आहे कादंबरी आणि तिसरा साहित्य प्रकार तुम्ही पाहत आहात आता तो कविता. हेच या लेसनचं वैशिष्ट्य आहे. थोडंसं किचकट वाटतं पण तुम्ही साहित्य प्रकार लक्षात ठेवायचे आहेत.
आणि ते साहित्य प्रकार तुमच्या ओळखीचेच आहेत, पण नेमकं काय आहे ते तुम्ही समजून घ्यायचं आहे. कविता म्हणते, अगदी बरोबर, आणखी काय माहिती आहे तुला? सुश्रुत म्हणतो, ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि सीडींमधून चित्रपटांमधून ऐकतो सुद्धा. सुश्रुत म्हणतो की मी कविता तर माझ्या टेक्स्टबुकमधून वाचतो, बरोबर, पण ह्याच कवितांना जेव्हा संगीतकार असतात, हे संगीतकार काय करतात? म्युझिक देतात, साऊंड इफेक्ट देतात बरंच, आणि त्याच्यामध्ये काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचं जेव्हा ती संगीताच्या रूपाने ती कविता म्हणली जाते तेव्हा काय होतं, एक गाणं तयार होतं खूप छान, जे मूव्हीजमधून चित्रपटांमधून आपण ऐकतो, सी डी लावतो, सी डींमधून ही गाणी आपण ऐकतो आणि खूप छान पद्धतीने गाणी तयार होतात. म्हणजे एका छोट्याशा कविताला व्यवस्थित असं म्युझिक दिलं, संगीतकारांनी स्वरराज चढवला की त्याचं मोठ्या गाण्यामध्ये रूपांतर होतं, असं कोण म्हणत आहे? सुश्रुत कवितेला म्हणत आहे. आता पहा ती काय म्हणते. कविता म्हणते की छान छान निरीक्षण आहे तुझं. बरं, मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? आता कविता काय म्हणते, तुझ्या शाळेमध्ये मराठी दिन साजरा करतात का? मराठी दिन हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. सुश्रुत म्हणतो, हो करतात ना. कविता म्हणते, कोणत्या तारखेला करतात, कोणत्या डेटला करतात? सुश्रुत म्हणतो 27 फेब्रुवारीला. कविता 27 फेब्रुवारी म्हणजे 27 फेब्रुवारी. कविता म्हणते, अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे का तुला? सुश्रुत म्हणतो, नाही ग, नटसम्राट नाटकाचे लेखक वा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा. कविता काय सांगते, मराठी दिन जो आपण साजरा करतो 27 फेब्रुवारीला किंवा 27 फेब्रुवारीला, तो जो 27 फेब्रुवारीचा जो दिवस आहे तो नटसम्राट नाटक ज्यांनी लिहिलं आहे, म्हणजे नटसम्राट नाटकाचे जे लेखक आहेत ते आहेत वा शिरवाडकर, आणि त्यांनाच काय म्हणतात सगळे, कविवर्य कुसुमाग्रज असं म्हणतात. आणि त्या दिवशी आपण मराठी दिन साजरा करतो, हे तुम्ही काय करायचे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. खरंच कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी, बा.भ. बोरकर, बासी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवी कवयित्रींनी मला आपल्या प्रतिभेने सजवलं. कविता काय म्हणते, कुसुमाग्रज म्हणजे वा शिरवाडकर यांच्याबरोबरच केशवसूत, बालकवी, बा.भ. बोरकर हे जे काही सगळे इथे कवी सांगितले आहेत, कवयित्री सांगितलेल्या आहेत. कवी म्हणजे जर जेंट्स असतील तर ते कवी म्हणून ओळखलं जातं आणि कवयित्री म्हणजे लेडीज. तर हे जे काही कवी आणि कवयित्री सांगितल्या आहेत ह्यांनी त्यांना आपल्या प्रतिभेने सजवले आहे. म्हणजे यांनी अतिशय छान पद्धतीने कविता आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत, लिहून दाखवलेल्या आहेत, असं कविता आपल्याला सांगत आहे. आता आपण पुढचं पेज पाहूया. 38 नंबरचं पेज 38. आता या ठिकाणी पहा, संत काव्यापासून पंतकाव्य, मध्यमयुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. कविता काय सांगते, पहिलं संत काव्य होतं, मग पंतकाव्य झालं, मग मधल्या काळामध्ये मध्ययुगीन काव्य झालं, शाहिरी काव्य झालं, असे वेगवेगळ्या प्रकारे मुक्त छंदाचे रूप मी धारण केले आहे. आता बघा, कविता यमक न जुळता सुद्धा मुक्तछंदपणे कविता केली जाते. आता नाटक, अरे सुश्रुत ओळखलंस का मला? आता कविता झाली, कविता हा साहित्य प्रकार झाला. आता पहा पुढे नाटक हा साहित्य प्रकार आला आहे. तुम्हाला आता साहित्य प्रकार म्हणजे काय हे कळायला लागलं असेल. कथा, कादंबरी, कविता, आता हे आहे नाटक. सुश्रुत म्हणतो, तू कोण आहेस रे? नाटक म्हणतो, माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. सुश्रुत, अरे नाटक दादा तू? नाटक, बघा आत्ता आपण जे वाचतोय ना हे सुद्धा एक प्रकारचं नाटकच आहे, कारण याच्यामध्ये पात्र आहेत. कोण पात्र आहेत, कोण ॲक्टर्स आहेत, वेगवेगळे साहित्य प्रकार जे दिलेले आहेत ना, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, हे सगळे काय आहेत, यामधले पात्र आहेत, म्हणजे ॲक्टर्स आहेत, कलाकार आहेत. हे सुद्धा आपण एक प्रकारचं नाटकच वाचत आहोत. आता नाटक काय म्हणते, पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना व प्रसंग यामुळे मी मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करतो. तुला माहीत आहे
माझं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे याचे भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. आता यामध्ये पण बघा, नाटकामध्ये काय असतं, एक पात्री नाटक असेल तर त्याच्यामध्ये एकच कलाकार जो असतो तो सगळ्या कलाकारांच्या ॲक्टिंग करून दाखवतो, नाटक करून दाखवतो. आणि अनेक पात्री नाटक जर असेल तर काय करतात, वेगवेगळे ॲक्टर असतात किंवा पात्र असतात, कलाकार असतात, त्याच्यामध्ये चुरचुरीत संवाद असतात, छोटे छोटे संवाद असतात आणि त्याच्यामध्ये नाट्यमय घटना प्रसंग असतात. आणि यामुळे काय होतं, समोरच्या माणसांच्या हृदयामध्ये नाटकसुद्धा एक स्थान प्राप्त करतं. माझा रंगमंचावर सादरीकरण होणार म्हणजे स्टेजवर सादरीकरण होणार आहे, बरोबर. तर त्याचं भान ठेवूनच नाटककार काय करतो, मांडणी करतो. सुश्रुत काय म्हणतो, मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलं. आता नाटकामध्ये सुद्धा बघा प्रकार आहेत. बालनाट्य हा सुद्धा प्रकार आहे. त्यांचं दिग्दर्शन उत्तम होतं असे बाबा म्हणाले. नाटक वा छान. अरे, दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणे हा आनंददायी अनुभव असतो. मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेकर, प्र के अत्रे अशा दिग्गज कलाकारांनी, लेखकांनी मला समर्थपणे हाताळलं. इथे ज्यांनी नाटकं लिहिलेली आहेत अशा लेखकांची नावं इथं दिलेली आहेत. आणि त्यामुळे त्यांनी असं लिहिलं आहे की दिग्गज म्हणजे नामवंत लेखक जे आहेत की त्यांनी भरपूर नाटकं, चांगली नाटकं लिहिलेली आहेत. आता नाटक हा साहित्य प्रकार झाल्यानंतर पहा आलेला आहे चरित्र. तुम्हाला मराठी साहित्य प्रकाराचे एक साहित्य प्रकार सगळे व्यवस्थित आता कळायला लागले असतील आणि कळले असतील. आता चरित्र आहे. चरित्रसुद्धा अतिशय सोपं आहे, ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. चरित्र म्हणजे काय, नवीन शब्द असेल कदाचित तुमच्यासाठी. पहा, चरित्र याचा अर्थ, मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पडतो आणि त्यातून त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते, त्यातूनच मी जन्माला येतो. आता पहा, बऱ्याच ठिकाणी मोठे थोर व्यक्ती जे काही होऊन गेलेले आहेत, ह्या थोर व्यक्तींचे जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या किंवा स्वामी विवेकानंद, त्यानंतर नारायण सुर्वे, असे बरेच काही लोक आहेत जे थोर व्यक्तिमत्व आहेत. महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. आणि या सगळ्यांचे जे चरित्र आहेत म्हणजे एखाद्या थोर व्यक्तीला त्यांच्या पूर्ण जीवनाचा प्रवास या चरित्रामध्ये लिहिला जातो. त्यांच्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी याच्यामध्ये लिहिल्या जातात. त्यांच्या आयुष्यात आलेले चढ उतार लिहिले जातात. कशी आयुष्याला कलाटणी मिळाली, शेवटी ते आयुष्यामध्ये कसे यशस्वी झाले, असं सगळं एक दुसरा व्यक्ती, थोर व्यक्तीचे एक लेखक एखाद्या थोर व्यक्तीचं चरित्र लिहितो आणि त्यातूनच मी जन्माला येतो असं चरित्र आपल्याला सांगत आहे. सुश्रुत. आणि त्या चरित्रातून काय होतं, चरित्र का लिहिलं जातं तर एखाद्या थोर व्यक्तिमत्वाचा प्रवास कसा होता, आयुष्य त्यांचं कसं गेलं आणि त्याच्यातूनच काय होतं, आपल्यासारख्यांना प्रेरणा मिळते, आपल्याला उत्साह येतो तो चरित्र ऐकून आणि त्यासाठी हे चरित्र लिहिलं जातं किंवा ते जन्माला येतं. सुश्रुत काय म्हणतो, मॅडम नेहमी म्हणतात की थोरांची चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात म्हणून. थोर व्यक्ती होऊन गेलेल्या असतात, समाजाच्या विरोधी दिशेने किंवा समाजाबरोबरीने लढलेले असतात ही लोक आणि मग त्यांना काही गोष्टी मिळालेल्या असतात. समाजासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं असतं. हे काम करताना सोपं नसतं आणि हे सोपं काम नव्हतं तर ते कशा पद्धतीने त्यांनी ही कामं केलेली आहेत, संकटांना सामोरं जाऊन केलेली आहेत, असं हे चरित्राच्या रूपाने आपल्यासमोर मांडलेलं असतं. आणि ही जेव्हा चरित्र आपण वाचतो तेव्हा आपल्यासारख्यांना सुद्धा प्रेरणा मिळते. म्हणून मॅडम नेहमी सांगतात की थोरांची चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात. चरित्र काय म्हणतं, अगदी बरोबर, कारण मी असतोच मुळी संघर्षमय. बघा, संघर्ष केलेला असतो, कर्तृत्ववान आणि संधीचे सुवर्ण संधीत रूपांतर करणारा. म्हणूनच सामान्य लोकांची मतं माझ्या सहवासात बदलतात. बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भा द खेर, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळले. हे प्रसिद्ध लेखक आहेत. पहा तुम्ही, बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भा द खेर, रणजित देसाई यांची नावं ऐकलेली असतील. आणि ह्या प्रसिद्ध लेखकांनी काय केलं आहे, चरित्र लिहून ठेवलेले आहेत आणि जे आपल्याला वाचायला मिळालेले आहेत. सुश्रुत.
आता पहा, चरित्र तुम्हाला कळालं की एक लेखक असतात आणि ते लेखक काय करतात, थोर व्यक्तींची चरित्र लिहून काढतात. हे लेखक लिहितात दुसऱ्यांचे चरित्र. पुढचं साहित्य प्रकार आहे आत्मचरित्र. हे थोडंसं वेगळं आहे. आत्मचरित्र याचा अर्थ असा, ते स्वतःच लिहून काढलं जातं. मी आत्मचरित्र, चरित्रांच्या कुटुंबातील एक चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या लेखनातनं लेखकानं केलेलं वर्णन. तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्णन, माझ्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्याबुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो. आता पहा, चरित्राच्याच कुटुंबामध्ये आत्मचरित्र हे येतं. चरित्र म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकाने केलेलं वर्णन. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं वर्णन कोण करतो, लेखक करतो. पण इथे आत्मचरित्र याचा अर्थ असा आहे, स्वतःच्या जीवनाचं तटस्थपणे केलेलं वर्णन म्हणजे आत्मचरित्र. आणि या आत्मचरित्रामध्ये भल्या बुऱ्या दिवसांचे, अनुभवांचे कथन आपण तटस्थपणे करायचे असतात आणि त्यामुळे मी साकारला जातो. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमर शेख, असे दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक. या लेखकांनी काय केले आहेत, आत्मचरित्र लिहून ठेवले आहेत. आणि पहा, आता पुढचा साहित्य प्रकार, इथे चरित्र आपण पाहिलं आहे, आत्मचरित्र पाहिलं आहे. पुढचा मराठीचा साहित्य प्रकार आहे प्रवास वर्णन. बरोबर. आता सुश्रुत म्हणतो की अरे, सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे आणि तो माझ्याशी बोलणार नाही का? प्रवास वर्णन. का नाही बोलणार? जरूर बोलेन. अरे, मीच तुला घरी बसून दूरदूरच्या गावी देशी पोचवणार ना. सुश्रुत म्हणजे, आणि ते कसं काय? प्रवास वर्णन. माझं ते कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची, प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक, मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतो. आता पहा, प्रवास वर्णन हा देखील काय आहे, एक साहित्य प्रकार आहे. प्रवास वर्णन याच्यामध्ये काय असतं, एखाद्या प्रवासाचं वर्णन केलेलं असतं आणि दूरदूरच्या गावी किंवा दूरदूरच्या देशाला गेल्यानंतर तिथलं हुबेहूब वर्णन, तिथली जी ठिकाणं आहेत, वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं आहेत, अशी मुद्देसूद पद्धतीने जशीच्या तशी माहिती, चांगली वाईट सगळी माहिती वाचकांपर्यंत पोचवायची, हे प्रवास वर्णनाचं काम असतं. ही माहिती रटाळ कंटाळवाणी न होऊ देता रंजक पद्धतीने, मनोवेधक पद्धतीने, मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसब. कसब म्हणजे काय आहे, एक कसरत असते त्यांची. कसब म्हणजे एक चातुर्य असतं त्यांचं, एक छान त्यांच्यामध्ये कला असते. कसब म्हणजे कला असते की जी ही माहिती आहे प्रवास वर्णनाची, ही काहीही जर दिली तर ती आपल्याला वाचावीशी वाटणार नाही, ऐकावीशी वाटणार नाही. म्हणजे रट्टाळ आणि कंटाळवाणी न होऊ देण्यासाठी मनोरंजक पद्धतीने आपल्यासमोर मांडण्याचं कसब किंवा कला या लेखकांमध्ये असते. लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबर स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांची सुरेख मांडणी करतो. आता पहा, आत्ताच्या काळामध्ये काय होतं, मोबाईलवर आता आपल्याला कुठेही जायचं म्हणलं तर आपण काय करतो, पहिले यूट्यूबवरती व्हिडिओज पाहतो. पहिलं तसं फारसं नव्हतं. प्रवास वर्णनं वाचूनसुद्धा लेखकाला तिथे गेल्याचा फील यायचा. त्यामुळे आत्ताच्या आपण व्हिडिओ पाहतो, पण त्यावेळेला प्रवास वर्णनं वाचली जायची आणि त्यामुळे तिथल्या गोष्टी बऱ्याचशा माणसांना कळायच्या. त्यामुळे प्रवास वर्णन हे देखील साहित्य प्रकार महत्त्वाचं होतं. सुश्रुत म्हणतो म्हणजे ना तिकीट, ना व्हिसा, ना बस, ना विमान, मी कुठेही जाऊ शकतो. कुठेही न जाता पहा, ते वाचूनच आपल्याला गेल्याचा काय होतो, फील येतो. सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून. बरोबर. प्रवास वर्णन अगदी बरोबर. आणि हेच माझं वैशिष्ट्य. इतकं छान पद्धतीने या प्रवास वर्णनामध्ये आपल्यासमोर मांडलेलं असतं की जसं की आपणच फिरून आलो आहोत असं आपल्याला या लेखकांमुळे जाणवतं. लेखकांचं लिखाण इतकं सुंदर असतं. म्हणूनच मला गंगाधर गाडगीळ, रा भी जोशी, पु ल देशपांडे, पहा पुढचं पेज चाललं आहे आता, पु ल देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं आहे.
या लेसनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, एक तर लेसन पूर्ण नाटकाच्या रूपाने लिहिलं आहे, मनोरंजक पद्धतीने आपल्याला मराठी साहित्याची माहिती करून दिली आहे. त्याचप्रमाणे साहित्य जे वेगवेगळं सांगितलं आहे की नाटक याच्यामधले प्रसिद्ध लेखक कोण आहेत, सगळ्या लेखकांची आपल्याला व्यवस्थित माहिती या लेखकांनी या पाठ्यातून केलेली आहे. सुश्रुत, किती छान आहात तुम्ही सगळेजण. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल, ज्ञानही वाढेल आणि त्यामुळे माझे लेखनही सुधारेल. बघा इथे सुश्रुत काय म्हणतो, शेवटी तो काय म्हणतो की किती सगळेजण तुम्ही छान आहात आणि तुमच्याशी फ्रेंडशिप करायला मला खूप आवडेल. तुमच्यासारख्या इतक्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट पण होईल आणि माझं नॉलेजही वाढेल, म्हणजे ज्ञानही वाढेल आणि त्याचप्रमाणे माझी रायटिंग स्किलही सुधारेल, लेखनही सुधारेल. सगळेजण काय म्हणतायत आता, ही सगळी जे साहित्य किंवा पुस्तकं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही. पुस्तके सगळे गातात, म्हणजे काय करतात, गाणी म्हणतात. साहित्याचे रंग विविध हे बुलविती साऱ्या रसिक जना, इंद्रधनु ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना. धन्य अमुची माय मराठी, धन्य साहित्य संपदा, वाचू आनंदे लिहू नेमाने, वाङ्मय रसात न्हाऊ सदा. कायम आपण वाचत राहू, लिहित राहू. आपली माय मराठी कशी आहे, साहित्य संपदेनी परिपूर्ण अशी नटलेली आहे. खूप छान मराठी साहित्यामध्ये लिहिलेलं आहे आणि सगळ्या रसिकांना काय करते, हे साहित्य काय करते, भुलवते, मनोरंजनही करते आणि ज्ञानही देते, असं गाणं सगळेजण म्हणत आहेत. आणि या प्रकारे हा लेसन इथेच संपलेला आहे. माझे सगळे लेसन त्याचप्रमाणे 10th स्टँडर्डसाठीच्या अतिशय उपयोगी अशा ऑल सब्जेक्टच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हाईपचं देखील बटन दाबा, म्हणजे मला अजून एक लाईकच मिळणार आहे. धन्यवाद.